आणि एक महत्त्वाची बातमी समोर येतेय। दिग्विजय पाटील यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मागे घेण्यात आलाय। मुंडवा जमीन प्रकरणामध्ये पाटील आरोपी आहेत। अर्ज मागे घेण्याचं कारण मात्र अस्पष्ट आहे। सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येतेय। मुंडवा जमीन प्रकरणात पाटील आरोपी आहेत आणि दिग्विजय पाटील यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मागे घेण्यात आलेला आहे। अधिक या संदर्भात आपण बोलणार आहोत। अंजली दमानिया स्वतः आपल्या सोबत आहेत। अंजली जी, आता मोठी बातमी समोर येते। दिग्विजय पाटील यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मागे घेण्यास सांगितलं जाते। काय या मागचा अर्थ असेल, काय सूचित करते हे? नाही, कसं आहे की मी आत्ताच मला 1-2 चॅनलचे फोन आल्यानंतर मी तिकडनं माहिती घेण्याचा प्रयत्न केला। तर खडक मधली जो FIR होता त्याच्यात चार्जशीट फाईल करण्यात आली आहे। ती फक्त शीतल तेजवानीवर करण्यात आली आहे आणि त्यानंतर दिग्विजय पाटलांनी आता कोर्टात परवाच्या दिवशी तो मागे घेण्याचा अर्ज जेव्हा दिलं तेव्हा कोर्टाने त्यांना झापलं असं देखील मी ऐकलंय की आधी ते गैरहजर असायचे, एकदा कोणाची तब्येत बरी नाही म्हणून गैरहजर होते, तर यावेळेस त्यांनी हा मागे घेतला तेव्हा कोर्टाने त्यांना झापलं त्याच्यावर, कारण हे चाललंय काय असं म्हटलं। त्याच्यावर त्यांचं असं म्हणणं होतं की हे जे चार्जशीट फाईल केलं गेलंय त्याबद्दलची आम्हाला वेगळी पुन्हा बेल ऍप्लिकेशन रिवाइज करून फाईल करायचंय असं जे त्यांनी म्हटलंय। कारण आताच्या घटनेला स्पष्ट झालेलं आहे की याच्यात घेणारे आणि देणारे हे दोन्ही गुन्हेगार आहेत। फक्त ती चूक घडली नाहीये तर ते गुन्हेगार आहेत आणि ह्याच्यात अमेडिया कंपनी सुद्धा त्याच्यात गुन्हेगार, त्याचे जे 2 डायरेक्टर्स आहेत ते सुद्धा त्याच्यात खरं तर गुन्हेगार होतात। आता आपल्याला लक्षात ठेवायला हवंय की दिग्विजय पाटील हे फक्त त्याच्यातले 1% भागीदार असलेले पार्टनर होते LLPचे, पण 99% जे होते भागीदार ते पार्थ पवार होते, पण अजूनपर्यंत त्यांच्यावर कारवाई झालेली नाहीये। तर आत्ताच्या घटनेला याचं पुढे काय होतंय, त्यांनी का म्हणून केलं, तर आत्ताच्या घटनेला फक्त एवढंच दिसतंय की त्यांनी तो अर्ज मागे घेतला पुन्हा अर्ज करण्यासाठी। पण ही माहिती जर माझी खरी असेल की खारगे समितीच्या अहवालात सुद्धा अमेडिया रिस्पॉन्सिबल आहे, तर पार्थ आणि दिग्विजय दोघांवरच लवकरात लवकर कारवाई होईल अशी आताच्या घटनेला तशी माहिती मला जी मिळाली पुण्यावरनं ती मी आपल्याला सांगितली। नक्कीच धन्यवाद अंजली जी, आमच्याशी बोललात त्यासाठी। तर सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी माहिती दिलेली आहे। दिग्विजय पाटील याचा 1%चा सहभाग होता या संपूर्ण प्रकरणामध्ये।